अंजली कुलकर्णी बोलतीये. हा हा. आणि इथं एक पहिला एक दुसऱ्या ठिकाणी राहत होते हम्म आणि नंतर ते आम्ही शिफ्ट झालो. हम्म. आता 6 वर्ष झालं शिफ्ट झालं. हा. आणि ते तिथं जुनं घर होतं ना, तिकडे आम्ही भाजी वगैरे आणायला जायचं. तिथंच मठ होते, स्वामींचं मठ. अच्छा अच्छा. हा मग हा. आठवड्यात एकदा वगैरे जायचं मठात. आता हम्म. घर चेंज केल्यामुळे जाणं होत नाही तिकडे. हा हा हा. आणि कधीतरी जात होते. पण आता 7-8 महिना तरी झालं असेल मी गेले नव्हते. अच्छा. हा हा. आणि काल म्हणजे परवा दिवशी काहीतरी असं काम होतं म्हणून तिकडे गेलं. म्हणले बाहेर नमस्कार करून यायचं म्हणून तिथे म्हटले, पण काय मला नाही माहिती. नाही, नाही आज जायचंच आहे म्हटलं. मनाचं हम्म. ऐकायचं नाही, आपण जायचंच आहे म्हटलं. हा 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 हा. गेलं कोणी नव्हते अच्छा. आणि गेले आणि एक 10 मिनिटं बसले, तारक मंत्र वगैरे वगैरे म्हटलं. हा हा. आणि नंतर तिकडची एक काका पहिल्यापासून ओळखत होत्या त्यांना. हम्म आणि ते काका म्हटले, "काका कशा आहात हो?" सगळं विचारले त्यांना. ते हम्म म्हटले, ते एवढं थोडंसं एजेड आहे. ते म्हटले हम्म. विसरले होते ते. अच्छा. म्हटले, "काका मी" हां, येत होते ना. म्हटले, "हां, हां, हां." बोलले नंतर. हम्म. मग खूप दिवसांनी आले म्हटलं. "मग हा. तुम्ही हे बघितलं का? स्वामींचा उजवा डोळा बघा," म्हटले मला. अय्या. हां. म्हटले, मी फक्त नमस्कार करून वगैरे मी असं थांबले होते. हो हो हो. मग ते म्हटले, "उजव्या डोळ्या बघा" म्हटलं. हा हा. आणि बघितलं. "काय हा. दिसतं?" म्हटलं. "काही नाही कळत हो दादा मला" म्हटलं. हम्म. मग ते म्हटले, स्वामींच्या उजव्या डोळ्यातनं पाणी यायला लागले" म्हटले मला. अय्या. हां. मग दिसलं म्हटलं, तुम्हाला? "हो." अय्या. मी म्हटले, "का हो असं का?" म्हटलं. मी घाबरून गेले. "का हो बापरे. दादा असं का झालं?" म्हटलं. हा हा. "काही नाहीये. तुम्ही खूप दिवसांनी आले ना, स्वामींना खूप अय्या. आनंद झाले. आनंद अश्रू यायला लागले त्यांच्या डोळ्यात" म्हटले. बापरे. बघा. हां. म्हटलं मी एवढं म्हणजे लक्ष नव्हतं. निरीक्षण नाही करत आपण एवढं. हां, हां. आणि म्हटले, "बापरे!" म्हटलं, "फोटो काढू का?" म्हटलं, "नका काढू" म्हटले. "बरं ठीक आहे" म्हटलं. हा. म्हणजे मला एवढं म्हणजे खूप आनंद पण झाला, वाईट पण वाटलंय. का अय्या. म्हणजे एवढा दिवस मी स्वामींना वाट पाहायला लावले. आई गं! हां, बरोबर. एवढं वाईट वाटलं मला, एवढं वाईट वाटलं मला. तिथंच रडू आलं. स्वामी म्हटलं, माझं खूप चूक झाली. मी आता नाही हो कुठे आहे तो गुरुवारी मठ तुम्ही जाता तो? पुण्यात बालाजीनगर म्हणून आहे. ते अच्छा, अच्छा, अच्छा. बालाजीनगरमध्ये आहे. हां, हां, हां. आणि मी त्यांना म्हटले, "नाही हो स्वामी, मी आता गुरुवारी तरी मी येत जाईन" म्हटलं त्यांना. अय्या! आणि जात जा, ही जात गोष्ट जा. हां. आणि ही गोष्ट मी काय केली, राजेंद्र दादा बाबांना, मी बाबा म्हणते त्यांना. हो, हो, हो. बाबांना म्हटले, "अहो बाबा," म्हणले, "असं-असं गेले होते. हं, हं. असं-असं झालंय" म्हटले. हां, हां. मग बाबा म्हटले, बेटा हे विचार करण्याचं गोष्ट आहे" म्हटले मला. हां, हां. "तू विचार कर, स्वामी तुझं वाट पाहतात. ते हां, विचार कर तू. हां, म्हणजे तू हां. किती मोठी आहे. बघा. तू त्यांना पाहिजे." हो. खरंय. हां. सच्चा भक्त कोण असतात ना, ते दर गुरुवारी जातात म्हटले त्यांनी. खरंय, खरंय. हां. "तू आहे ना, अजिबात चुकवायचं नाहीये. हो, दर गुरुवारी जात जा" म्हटले ते. हो. हां. आणि आपण स्वामींची सेवा करत असतो. पण हं. मध्येच काही ना काही कारणामुळे आपण विसरून जातोय. विसरून जातो. बरोबर आहे. हां. मग असं नाही करायचं म्हटलं. जात जायचं. म्हणजे त्यांना पण ओढ असतं, स्वामींना पण हां, आपलं ओढ असतं. हां, तू जात जा म्हणून मला खूप छान समजून सांगितलं. हां. आणि हे हो. अनुभव आहे ना, हं. मी म्हटलं, "दादा हे अनुभव शेअर करू का सुनीता ताईंना?" म्हटलं. हां, 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 हां. "जरूर कर" म्हटलं. "आजच्या आज कर." का म्हणजे हां, असं बरेच दादा-ताई असतात. त्यांना हां, पण कळू दे. हां. आपण असं मध्ये-मध्ये विसरायचं नाहीये. बरोबर. स्वामींकडे जायचं. आपण बरोबर स्वामींचं आहे. दर्शन घ्यायचं. अगदी त्यांना बरोबर आहे. दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर आहे. म्हणून त्यांनी एवढं छान सांगितलं ना, खूप छान सांगितले. आई गं! किती छान वाटतं असं ऐकून ना ताई. हां. पण आणि करा तुम्ही स्वामींकडे आता जात जा दर गुरुवारी. हां ना. त्यांना काही नकोय हो आपल्याकडनं. फक्त त्यांना हं. आपली भक्ती हवी आहे. हां. आणि हे तुझं हे ऐकून हो. काय 1 मिनिट हं. हां, हां. हां. काय पप्पा? हां, लावून देते मी, लावून देते. तुम्ही ठेवा ताई, मी लावते हां.
हां, बोला ताई. हां. मग ते म्हटले, "तुझा हे अनुभव ऐकून हां. सगळ्या ताई-दादांना पण वाटायला पाहिजे, आपण असं करायला नको." अगदी, मग अगदी. सगळं ताई-दादांना पण असं हां. अनुभव यायलाच पाहिजे. बरोबर, बरोबर, हां. बरोबर. हे माझं नाव आणि तुझं नाव यायचं असं नाहीये. पण बरोबर. हे सगळं प्रेरणा त्यांना मिळू दे आणि अगदी, त्यांना अगदी. पण छान हे मिळू दे म्हटले असेच त्यांना अनुभव येऊ देत. हां. मग किती छान. एवढं छान म्हणजे मला आनंद पण वाटले, वाईट पण वाटलं. काय म्हणजे एवढं काय बाबा म्हटलं, एवढं माझे स्वामी माझं वाट पाहत होते. मी एवढं वेड्यासारखं असं काय केलं म्हटलं. आणि मी म्हटलं खूप असं ते सुंदर अनुभव आहे ताई. मी शेअर हां. करते हां ताई. हां, एकच मिनिटं ताई. हां, आणि बोला. ते काकांना पण मी बोलले असं सांगता-सांगता त्यांनी म्हटले, "इथं प्रश्नोत्तर वगैरे चालतं" म्हटले त्यांनी. अच्छा, म्हटलं, अच्छा. "ठीक आहे" म्हटलं. मी काय केलं तर मला त्रासच होतो, कमीच होत नाही" म्हटलं. पित्ताचा. मग हां. हां, ते म्हटले, "कमी होईल हो, तुम्ही काही नाही. काळजी करू नका" म्हटले. हां ना. आणि राजेंद्र दादा पण म्हटले, हां. "बाळा, तुला हे सगळं त्रासातनं स्वामींना काढायचंच आहे आणि काढायलाच पाहिजे त्यांनी." म्हणूनच त्यांनी तुम्हाला ते संकेत दिले ते. हां. आणि अजून तुझ्या हातात मोठे-मोठे कार्य करून घ्यायचे स्वामींना तुझ्याकडनं. हो. हां. मग तुला स्वामींना तुझ्या हे त्रासातनं काढायलाच पाहिजे म्हटले. म्हटले, "बापरे! मी एवढं मी माझ्याकडे काय म्हणजे स्वामींनी करून दिलं म्हणजे काय एवढं काय मी माझ्यात काय एवढं?" म्हटले. हां. बापरे! काय मला कळलं नाही हो ते दादाचा खरंच फोन म्हणजे येतोय पप्पा. हां. हॅलो. म्हणजे म्हणजे मी एवढं नशीबवान आहे का? असं मला एवढं हे झालंय ना, खरंच सांगते. नाही खूपच सुंदर आहे ताई अनुभव. खरंच होत आहे. खरंच मला नाही, मी स्वामींना रडवलं मला फार वाईट वाटलं होतं. किती सुंदर अनुभव. म्हणजे तुम्हाला आता सुद्धा तुमच्या त्या भावना समजताय. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो ताई, चालेल ताई, हां, श्री चालेल. स्वामी हो, समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ.